मंत्री छगन भुजबळ यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आल्याचं सध्या समजतंय। आज नाशिकमध्ये मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप होतोय। सोबतच त्यांची सभा सुद्धा नाशिकमध्ये पार पडणार आहे आणि मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर हा पोलिसांचा बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलाय। काल दुपारपासून पोलिसांनी या बंदोबस्तात वाढ केल्याचं सध्या समजतंय। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, आपण पाहतोय आज नाशिकमध्ये मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आल्याचं सध्या समजतंय। गौरी, अगदी खरं। छगन भुजबळांच्या नाशिकच्या भुजबळ खान परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। आजच्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप आणि सभा नाशिकमध्ये पार पडते आणि या सगळ्या अनुषंगाने सुरक्षेच्या कारणास्तव नाशिक पोलिसांकडून ही खबरदारी घेण्यात आलेली आहे। मागील काळात जर बघितलं तर मंत्री छगन भुजबळ यांची स्वतः माझ्यावर हल्ला होऊ शकतो अशा स्वरूपाचं विधान केलं होतं आणि त्यानंतर देखील त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली होती। एकूणच या मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने छगन भुजबळ यांच्याकडनं काही मुद्दे उपस्थित केले जात आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी देखील त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। नक्कीच किरण, आजच्या दिवशी नेमकं काय घडतं नाशिकमध्ये पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।